नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला परत एकदा माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण गवार आणि बटाट्याची भाजी करणार आहोत आणि पूर्ण रेसिपी बघा, खूप सुंदर येणार आहे आणि खूप छान अशी येणार आहे. तर गवार आणि आपण बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बटाट्याची वरची साल काढून आणि असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि असे छान बारीक तुकडे केल्यानंतर तर बघा, अशा पद्धतीने आपण गवार बटाटे परत एकदा धुवून घेणार आहोत. एक टमाटा घेणार आहोत. टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं लसूण घेणार आहोत. लसूण आपण एक कांडी लसूणाची घेतलेली आहे आणि इथे आता कढईत तेल टाकलेलं आहे. तेल टाकून आपल्याला छान हे तेल परततं आहे तोपर्यंत आपण इथे लसूण बारीक काढून घेणार आहोत. तर आपण हा अर्धा लसूण बाजूला काढला, अर्धाच घेतलेला आहे. तर आपण इथे तर इथे आपण जिरं मोहरीची छान अशी फोडणी दिली, खमंग अशी ही फोडणी दिलेली आहे. तर आपण इथे जिरं मोहरीची छान अशी फोडणी दिली, लसूण टाकलेला आहे, थोडासा मस्त असा कढीपत्ता टाकलेला आहे आणि छान अशी ही गवारची भाजी करणार आहोत. अगदी छान टेस्टी येणार आहे. इथे हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेला आहे, आपला घरचा काळा मसाला टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे मसाले टाकलेले आहेत आणि थोडंसं आपण इथे कांदा लसूण जो तयार मसाला असतो तो टाकलेला आहे थोडासा. तर अशा पद्धतीने आपण इथे हा कांदा लसूण मसाला थोडा टाकला आणि त्याच्यानंतर इथे टमाटे टाकलेले. टमाट्याचा जो रस असतो त्याच्यात आपण थोडंसं ते परतून घेणार आहोत. असं छान असं टमाटे त्याच्यामध्ये शिजले गेले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण इथे टमाट्याला मसाला लागेल असं परतून घेतलेलं आहे छान खमंग. आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि आपले मसाले जळू नये म्हणून आपण त्याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही भाजी थोडीशी त्याच्यात आपण इथे छान असं परतून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे परतून घेतलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी केलेली आहे आणि छान असे हे आपले जे टमाटे आहे त्या पाण्यामध्ये आपले थोडेसे शिजून जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला गवार आणि जे बटाटे होते ते आपण इथे घेणार आहोत आणि बघा, अशा पद्धतीने आपण याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्या पाण्यातच आपण इथे ही भाजी शिजवून घेणार आहोत. अगदी छान अशी ही चविष्ट अशी ही बटाटे गवार अशी होणार आहे. पूर्ण रेसिपी बघा, खूप छान येणार आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने आपण बघा, जिथं थोडंसं आता त्याला थोडंसं वाटलं तर आपण इथे असं थोडंसं पाणी टाकणार आहोत की जेणेकरून आपले बटाटे आणि गवार जी आहे ती शिजून जाईल. अशी छान अशी परतल्यानंतर या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत. आता मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आणि आपण असं 5 मिनटं असं झाकून ठेवणार आहोत आणि त्या वाफेवरच ती भाजी आपली शिजून जाणार आहे. अगदी छान अशी टेस्टी लागते. अशा पद्धतीने आपण त्याच्यात शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यातच ती वाफवून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही गवारच्या शेंगांची भाजी आणि थोडंसं झाकण ठेवून आपण 5 मिनटं ती अशी परतू देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण आणि 5 मिनटानंतर बघा, अशा पद्धतीने आपली भाजी खूप सुंदर अशी शिजली गेलेली आहे आणि छान अशी कोरडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खूप टेस्टी लागते आणि चविष्ट लागते. बघा, अशा पद्धतीने आपण आता इथे याच्या साहाय्याने बघून राहिलो की शिजली की नाही. तर भाजी खूप सुंदर शिजलेली आहे. तुम्हाला हे माझा व्हिडिओ कसे वाटतात जरूर मला एक कमेंट्स करत चला, लाईक करत चला. अशा पद्धतीने खूप छान अशी ही चविष्ट गवारची भाजी आपण बघा अशी तुम्हाला दाखवलेली आहे. गवार बटाटे अगदी छान अशी येणार आहे. वेगळ्या पद्धतीने आपण ही केलेली आहे. त्याच्यानंतर आता मी तर इथे डाळ घेतलेली आहे. तर ही वरणाची डाळ घेतलेली आहे, ती थोडी शिजवून घेतलेली आहे. तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स, अर्धी तुरीची अर्धी मुगाची अशी वाटी डाळ घेऊन आणि आपण इथे वरण केलेलं होतं. त्याच्यात एक टमाटा टाकलेला होता
2 लसणाच्या कापड्या टाकलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने आपण ती डाळ शिजवून घेतलेली आहे. तर आपण इथे डाळीला फोडणी देणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी फोडणी देत आहे. आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, हळद टाकली आणि छान असं हे परतून घेणार आहोत आणि थोडा ठेचलेला लसूण टाकलेला आहे. तर आपण ह्याच्यात हे बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडासा ठेचलेला लसूण टाकलेला आहे. बघा आपण अशा पद्धतीने फोडणी दिलेली आहे, खमंग अशी फोडणी दिली आणि आपण आता याच्यामध्ये वरणाची डाळ टाकणार.